बोले तो विशाळ. माझ्या मित्रांचे दुपारी एक्झाम होता बा, किती अभ्यास करताय. एक जण तर डायरेक्ट राहिला. कौन है ये लोग? कहां से आते हैं? आम्ही तिघं पण निघालो एक्झाम साठी, डायरेक्ट फुल चिल मध्ये नाही का. मी म्हंटल पहिल्यांदा जेवण करून घेऊ, मग बाकीचं पाहू. या दोघांचा विषयच लय हार्ड आहे. दोघ जण कधी काय करतील काही सांगता येत नाही. तर मित्रांनो, TRTI ची एक्झाम होती, तर सरकारने चांगलीच मारली. तर पोरांनो झालं असं की पोरांना खूप लांब लांबचे सेंटर दिले होते. एवढंच नाही तर डायरेक्ट डोंगरात जे स्कूल आहे ना, ते सेंटर दिले होते. याच कारणामुळे भरपूर पोरं एक्झामलाच आले नाही. एवढं कोपऱ्यात होतं पण खूप भारी कॉलेज होतं. TRTIचा एक्झामचा फॉर्म कोणी भरला होता कमेंट मध्ये नक्की सांगा. मस्तपैकी पेपर वगैरे झाला आणि एवढं ट्रॅफिक मधून हे लोकेशन कसं तरी आलो. मस्त फोटो वगैरे काढले आणि तेवढ्यात मित्र भेटले. त्यांना भेटून लगेच निघालो आम्ही हॉस्टेलला. राहुल म्हणे मला खूप भूक लागलेली आणि मला बिर्याणीच खायची. भाईने बोला ना करणे का तो करणे का. राहुलच्या मनासारखं झाल्यावर राहुल बघा काय म्हणतो. नाक कापी काय यावंच लागतंय. रूमला गेलो आणि पोरांनी काय खतरनाक एक्सपेरिमेंट केला होता. ते मशीन लाईट्सला डिटेक्ट करत होतं. लाईट्स ऑफ झाल्या का ते ऑन व्हायचं आणि लाईट्स ऑन झाल्या का ते ऑफ व्हायचं. बोले तो छोटा पॅकेट बडा धमाका.